किटो खूप लाडात आलाय आणि दीदीच्या खांद्यावरती चढून बसलेला आहे आणि एन्जॉय करतो एकदम. तो उंच उंच उड्या मारून कुठेही चढतो. त्याला खूप जसं की मित्रांनो इथे वरती कपाटावरती चढायचे त्याला आणि वरती जाऊन बसायचे, पण कपाटापासून आमचा फॅन इतक्या जवळ असल्यामुळे त्याला वरती चढू देत नाही आम्ही. आणि त्यांनी वरती चढून वायरी हलव काहीतरी कर असं काहीतरी करत असतो, म्हणून आम्ही त्याला वरती चढू देत नाही. पण असं आम्ही खांद्यावरती वगैरे घेतलं ना शांत बसतो तो, आणि खाली सोडलं तर मस्ती करायला लागतो. त्याचं खाणं बिस्किट आहे, पण त्याला ना हल्ली झिंगे खायचं खूप वेड लागलेलं आहे. आणि झिंगे म्हणजे छोटे छोटेसे मासे असतात ते खाल्ल्यानंतर ना तो स्विंग पळायला लागतो. इतका पळतो आणि चावायची कोशिश करायला लागतो की म्हणजे मला असं वाटतं त्याचे दात आणि नख सळसळ करत असतील म्हणून असं, किंवा त्याच्या पोटात काहीतरी गुदगुल्या होत असतील, माहीत नाही काय होतं कॅट्स लोकांचं. पण हे मी खूप बघितलंय, जेव्हा पण ती झिंगे खातो त्यावेळेस असा स्विंग पळायला लागतो आणि चावायला लागतो ना. मग थोडा वेळासाठी आम्ही त्याला बेडरूममध्ये बंद करतो आणि मग तो शांत झाल्यावर त्याला बाहेर काढतो. तुम्ही आता जस्ट बघू शकता हा मला कसं चावला. आणि असं त्याचे आता दात सळसळ करतात कारण त्यांनी आत्ताच झिंगे खाल्लेत आणि त्याचा हट्ट खूप आहे. झिंगेच त्याला खायचे जास्तीत जास्त. बिस्किट म्हणजे कंटाळा आलाय, त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं. त्याला सगळं चिकनचं वगैरे ते चॉकलेट्स असतात त्या टाईपचं आणून खायला दिलं, पण तो ते सगळं खात नाही. फक्त त्याला असं माशांच्या प्रकारामध्ये ते छोटेसे मासे म्हणजे झिंगे तेच आवडतात आणि बिस्किट. बाकी आता म्हणजे त्याला असं दुसरं काही नवीन खायला आवडत नाही. त्या दोनच गोष्टी आहेत ज्या तो झिंग्यामुळे पागल होतो एकदम. आणि जसं की आता तिने ती छोटीशी ब्लॅक कलरची कॅरी बॅग आणली, त्याच्यामध्ये त्याचे झिंगे आहेत आणि तो जसा वास घेतला की तो झिंगे खाण्यासाठी वेडा तिच्या मागे पळायला लागेल. आता त्याची अशी मस्ती असते, खाणं पिणं आणि एन्जॉय. आणि ऐकतो खूप, त्याला मराठी भाषा समजते, बरंच काही ऐकतो. कारण आम्ही खूप छोटासा लहान होता किटो तेव्हापासून आणलेलं आहे, तर त्याला समजतं बोललेलं. आणि असतात झिंगे, तुम्ही बघू शकता इतके छोटे असतात. आता त्याचा विचार चाललाय मला झिंगे देणार, पण जसं तो झिंगे खातो मी तुम्हाला तो पण व्हिडिओ शूट करून दाखवेल. झिंगे खाल्ल्यानंतर तो कसा पिसाळ्यासारखा स्विंग पळायला लागतो आणि थोड्या वेळात चावायला चालू होतो. आणि मग त्या असं चावायला लागतो म्हणजे डायरेक्ट पायाला पकडतो आणि जखम नको व्हायला म्हणून आम्ही पायाला थोड्या वेळासाठी त्याला बेडरूममध्ये कोंडून ठेवतो. आता तुम्ही बघू शकता त्यांनी बिस्किट आहेत, पण ते बिस्किटपेक्षा जास्त ना त्याला असे झिंगेच खायचे आहेत. तरी हे झिंगे आणि हे ते जे बिस्किट, पण बिस्किट कमी खातो झिंगे जास्त. कारण मला असं वाटतं की जे झिंगे असतात त्याचा वास त्यांना अट्रॅक्ट करत असेल. कॅट्स लोकांचं हे खूप बघितलंय मी. आता तुम्ही बघू शकता कसा खातोय तो, आणि खाऊन झाल्यानंतर मग तुम्हाला त्याचं पळणं आणि मग तो कसा पकडतो, चावायचा प्रयत्न करतो ते पण मी दाखवेन थोड्या वेळात तुम्हाला. आता त्याचा आधी खाऊन होऊ दे. तो खायला सुरू केले त्यांनी. आणि आताच खेळतो थोडा वेळ, दिवसभर झोपतो वगैरे. आणि आमची गॅलरी आहे, तिथून तो गॅलरीतून बाहेर जातो,
कुठे फिरून येतो माहिती नाही, पण खूप उंचावरनं उड्या घेऊन वगैरे फिरून परत येतो घरी तो. मग त्यामुळे असं काही टेन्शन वाटत नाही. दरवाजातून आम्ही बाहेर सोडत नाही, कारण एखाद्या वेळेस रस्ता विसरला तर त्याला कळणार नाही येण्याचं. कारण एकदा असं झालं होतं, तो गॅलरीमधून खाली उडी मारली का पडला माहिती नाही, पण आम्ही घरी नव्हतो तेव्हा.